हे थालीपीठ खाताना अजिबात जाणवत नाही यामध्ये आपण कोबी घातला आहे। आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कोणाला कोबी आवडत नसेल तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा कोबीचे थालीपीठ नक्की बनवून बघा। तुम्हालासुद्धा हे कोबीचे थालीपीठ नक्कीच आवडतील। लगेच आपण रेसिपी बघूया। कोबीचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। लसूण थोडासा जास्तच घ्यायचा म्हणजे थालीपीठला चव छान येते। त्याचबरोबर आवडीनुसार हिरवी मिरची, ओवा, जिरे आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे। घेतलेले सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न घालता बारीक असं वाटून घेऊया। थालीपीठसाठी लागणारं वाटण तयार आहे। आता आपण कोबी खिसून घेऊया। त्यासाठी इथे मी एका कोबीचे 2 भाग करून घेतले आहेत, म्हणजे आपल्याला कोबी खिसायला सोपं जातं। कोबी खिसल्यामुळे तो पिठामध्ये एकसारखा मिक्स होतो, त्यामुळे पिठाला छान बाइंडिंग येते। त्याचबरोबर प्रत्येक घासाला एकसारखी चव लागते। कोबी न खिसता वापरला तर थालीपीठ तुटण्याची जास्त शक्यता असते आणि थालीपीठ भाजण्यासाठी जास्त वेळ पण लागतो, त्यामुळे नेहमी कोबी खिसूनच वापरायचा। इथे आपला कोबी खिसून तयार आहे। थालीपीठसाठी लागणारं साहित्य कोबीमध्ये घालूया। त्यामध्ये चवीनुसार मीठ, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, धनेपूड आणि तयार केलेलं वाटण घालूया। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। घेतलेले सर्व साहित्य आणि कोबी व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटे साईडला ठेवूया। असं केल्यामुळे कोबीला छान पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पीठ मळण्यासाठी बाहेरून पाणी वापरायची गरज लागत नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहे 10 मिनिटांनंतर कोबीला छान असं पाणी सुटलेलं आहे। त्यामध्ये आपण आता थालीपीठसाठी लागणारी पीठं घालूया। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि 4-5 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। कोबीला सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला लागेल एवढं पीठ घालून मळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे कोबीचं आणि पिठाचं प्रमाण बॅलन्स राहतं, त्यामुळं थालीपीठ एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊया। आता आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी एक सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ थापताना चिटकणार नाही। मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन आपण थालीपीठ थापायला सुरुवात करूया। थालीपीठ थापताना पीठ हाताला चिटकतं, म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं। इथे आपलं थालीपीठ छान थापून झालेलं आहे। आता त्यावरती थोडंसं पांढरं तीळ घालूया आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा थोडंसं थापून घेऊया, म्हणजे थालीपीठला तीळ चिकटले जातील। आता आपण थालीपीठला छोटे छोटे होल्स करून घेऊया, म्हणजे थालीपीठ आतून छान भाजलं जातं आणि भाजण्यासाठी जास्त टाईम पण लागत नाही। इथे आपलं थालीपीठ तयार आहे। आता आपण थालीपीठला भाजून घेऊया। थालीपीठ भाजण्यासाठी तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल घालून थालीपीठ सावकाश तव्यावरती टाकूया। वरून थोडंसं पाणी लावूया, म्हणजे थालीपीठ न तुटता कापड व्यवस्थित असं निघून येईल। थालीपीठ खाली चिटकू नये यासाठी आपण साईडून थोडंसं तेल सोडणार आहे आणि थालीपीठला मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं खालच्या साईडून छान असं भाजून घेऊया। खालची बाजू छान भाजली की थालीपीठला उलटूया आणि दुसऱ्या बाजूनेही थालीपीठ छान असं भाजून घेऊया। 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी थालीपीठ छान भाजून घेऊया। अशा प्रकारे आपलं कोबीचं खमंग थालीपीठ तयार होतं। कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे थालीपीठ अजिबात कडक होत नाहीत। रेग्युलर थालीपीठपेक्षा हे थालीपीठ खूपच मऊ, लुसलुशीत आणि खमंग होतात। तुम्हालाही हे थालीपीठ नक्कीच आवडतील। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।